नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या पुराण्या जीन्सचा रिव्ह्यू। आणि ही जी जीन्स पॅन्ट आहे ना, ही माझ्या मुलाला येत नाही आता आणि कलर पण फेड झालेला आहे त्याचा, त्यामुळे तो वापरत नाही। तर म्हटलं चला आता याचाच रिव्ह्यू करून तुमच्यासोबत एक कमाल आयडिया आहे ती शेअर करूया। तुम्ही पण तुमच्या मुलांच्या मिस्टरांच्या कोणाच्या जीन्स पॅन्ट अशाच घरात बेकार पडलेल्या असतील तर त्यांचा वापर तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता। आणि त्याचबरोबर एक आहे ना, मी 3/4 पॅन्टचा पण एक रिव्ह्यू दाखवला होता, तो पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला ना तर ती पण आयडिया नक्की बघा। त्याची पण लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते। ती पण एक युनिक आणि एक वेगळ्या पद्धतीची बॅग डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती आणि आज पण एक वेगळ्या पद्धतीची आहे। तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा पण व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सर्वात अगोदर मैत्रिणींनो, आपण ही जी जीन्स आहे ना तिची अशा पद्धतीने जो जाड पार्ट असतो ना शिलाईवाला तो कट करून घेत आहोत बघा। तर दोनही पार्ट मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे जीन्सचे। आणि त्यानंतर बघा या पद्धतीने दोन पार्ट आपल्याला इथे दोन कापड आहेत ते मोठे मोठे पीस मिळालेले आहेत। आता त्यानंतर ही बॉटमच्या साईडला पण जो जाड पार्ट होता तो मी कट करून घेतला आणि इकडनं पण कडेला जो शिलाईवाला जाड पार्ट होता तो पण कट करून घेतला। आता त्यानंतर आपल्याला इथे माप मोजून घ्यायचं आहे। तर हे 10च्या पुढं भरत आहे, तर आपल्याला इकडनं उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे 11 इंचावरती मार्क करत आहे आणि रुंदी जेवढी आपली कट झाली ना ती नंतर मी इथे स्ट्रेट कट करणार आहे, कारण की पॅन्टचा आकार कसा थोडासा मागे पुढे आहे, तर तो मी स्ट्रेट कट करून घेईन आणि मग तुम्हाला याचं परत एकदा फायनल मेजरमेंट सांगेल, ठीक आहे। तर आता सध्या मी रफली कट करून घेत आहे बघा। इथे मी 11 बाय 9.5 इंचाचे पीस आहे ते कट करून घेतलेले आहेत। हे वाकडे तिकडे ते मी नंतर स्ट्रेट कट करून घेईन। आता त्यानंतर साईडला लावण्यासाठी आपल्याला साईड पार्टसाठी इथे एक कपडा घ्यायचा आहे, तर त्याची रुंदी 5 इंच घ्यायची। पण इकडनं पण जो शिलाईचा जाड पार्ट होता ना तो म्हटलं अगोदर कट करू आणि मग रुंदीचं माप टाकून घेऊ। तर 5 इंच माप टाकलं आणि उंची 11 इंच घेतलेली आहे, म्हणजे 11 बाय 5 इंचाचे आपल्याला इथे दोन साईडला लावण्यासाठी पार्ट लागणार आहे। तर इथे ठेवून बघितला तर इथे रुंदी 5 इंच भरत नव्हती, त्यामुळं मग म्हटलं चला दुसऱ्या पॅन्ट पीसचा जो पाया आहे ना त्यावरतीच ठेवून बघू। इथं ठेवलं तर ते कमी पडत होतं रुंदीला, त्यामुळे इथे मी दुसरा जो पार्ट होता ना त्यापासून 11 बाय 5 इंच रुंदीचा साईडचा पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे, ठीक आहे। तर बघा हे दोन पार्ट रेडी झाले, हे दोन साईडला दोन लावण्यासाठी। आणि जे आयताकृती होती ना 9.5 बाय 11 इंचचे ते अशा पद्धतीने मागचा आणि पुढचा। तर याची रुंदी आहे बघा 9.5 इंच आणि उंची आहे 11 इंच, 11 बाय 9.5 इंच। तुमच्या पॅन्ट पीसमधून जेवढा पीस निघेल चौकोनी तेवढा तुम्ही इथे घेऊ शकता। तर दोन पीस आहेत हे, ठीक आहे। आता त्यानंतर जिकडनं आपली रुंदी आहे ना त्याचा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे। मी या जीन्सवरती इस्त्री फिरवून घेतली होती म्हणजे कडकपणा यावा त्यासाठी। तर सेंटर मार्क केला। आता इकडनं खाली आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे बघा आणि 1.5 इंचाच्या खाली परत 1 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे, ठीक आहे। हे वरती 1.5 इंच आणि मध्ये 1 इंच। आता इकडनं पण 1 इंचावरती मार्क करायचं आहे सेंटरपासून दोन्ही कडेला आणि इथे कडेला थोडंसं राऊंड द्यायचं आहे। आता त्यानंतर अस्तरसाठी मी इथे एक कपडा घेतलेला आहे आणि याचं पण माप सेम आहे, जेवढं आपलं जीन्सचं माप आहे तेवढंच। आणि ही मार्किंग मला वरतून दिसत आहे त्यामुळे मी अशीच मार्किंग करून घेतलेली आहे आणि कडेला थोडं राऊंड शेप तसं तर मी शिलाई देतानीच स्टिच करणार आहे। आता मध्ये टाचणी लावून घेतली आणि अशा पद्धतीने जशी आपण मार्किंग केली तशीच स्टिचिंग पण करून घेत आहोत, ठीक आहे। आणि त्यानंतर आपल्याला ही टाचणी काढून घ्यायची आणि इथला पार्ट आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। आणि राऊंड शेप आहे त्यामुळे इथे आपल्याला आहे ना छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर हा जो शेप आहे तो प्रॉपर यावा त्यासाठी, ठीक आहे। आणि जाड कपडा होता जीन्सचा त्यामुळे कट देताना पण खूप काळजीपूर्वकच कट करावं लागत होतं। आता हे पूर्ण अस्तर आहे ते आपल्याला आतल्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। आणि व्यवस्थित आता पॅन्टचं कसं इथं जोड पण आलेला असतो ना त्यामुळे ना थोडंसं जाडच होतं, त्यामुळं अगदी काळजीपूर्वक आणि जो शिलाई मशीनचा तो मागचा खटका असतो ना तो वर उचलायचा जिथं जाड पार्ट येईल तिथे आणि मग स्टिच करायचं। आता राहिलेलं अस्तर आहे ना ते आपल्याला ॲज इट इज स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जसं आपण हा पार्ट रेडी केला ना सेम त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट आहे तो मी स्टिच करून घेते। तर जसं हा पार्ट रेडी केला ना आपण सेम त्याच पद्धतीने मी दुसरा पण पार्ट आहे तो रेडी करून घेतलेला आहे बघा। याला पण अस्तर जोडला आणि इथे हँडलवाला पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। आता हे दोनही पार्ट स्टिच झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे जे साईडचे पार्टचे आपण दोनची कटिंग केली होती बघा कडेला लावण्यासाठी, ठीक आहे। तर याचं मेजरमेंट सांगते मी तुम्हाला आता की याची रुंदी आहे बघा 5 इंच आणि उंची आहे 11 इंच। जेवढी याची आहे ना तेवढीच आपल्याला घ्यायची आहे,
तुम्हाला परत एकदा दाखवते बघा. ह्याची 11 इंच आहे तेवढीच घेतली. आता एका पार्टला आहे ना एका घेतली. ह्याची 9 इंच रुंदी आहे आणि लांबी आहे 10 इंच. आता जिकडनं 10 इंच आहे ना ती साईडनी न करता या दोन्ही कडेने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. ही साईड आहे ती 10 इंचची आहे तर ह्या साईडने आपण डबल फोल्ड करतो. तर ही आपण साईडला पाण्याची बॉटलसाठी पॉकेट बनवत आहोत, त्यासाठी हे अस्तरचा कपडा मी इथे घेतलेला आहे. तर एका साईडने डबल फोल्ड केलं, दुसऱ्या साईडने बघा मी इथे एक हेअर बँड घेतलेलं आहे रबर डोक्याला लावण्याचं. तुम्ही इलास्टिक घेतलं तुमच्याकडे असेल तर तरी चालेल. आणि बघा ते आपल्याला इकडनं अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला आहे ना थोडंसं आपण ते स्टिच करून घेऊ म्हणजे ते बाहेर निघू नये त्यासाठी. ठीक आहे, या पद्धतीने स्टिच केलं. आता इकडनं एक अगोदर सिंगल टिप मारून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे जे हेअर बँड आहे ना ते असं ओढत हे पूर्ण साईड आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे. ठीक आहे, आणि कडेला पण ते शिलाईमध्ये गुंतवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं ते स्टिच झालेलं आहे म्हणजे इलॅस्टिकचं काम केलेलं आहे त्याने. ठीक आहे, म्हणजे बॉटल आपली व्यवस्थित राहावी त्यासाठी. आता त्यानंतर बघा या दोन्ही कडा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचे आणि कडेपासून म्हणजे 2 बोटं सोडून आपल्याला हे लावून घ्यायचं आहे पॉकेट. हे पाण्याच्या बॉटलसाठी आहे. तुम्ही असंच पॉकेट आहे ना दुसऱ्या बाजूने पण करून घेऊ शकता. तर मी तुम्हाला याच्यामध्ये ना पाण्याची बॉटल पण ठेवून दाखवते. तुमची 1 लिटरची पाण्याची बॉटल याच्यामध्ये आरामात बसेल. बघा अशा पद्धतीची बॉटल मी तुम्हाला ठेवून दाखवलेली आहे. ठीक आहे, आता त्यानंतर हा बॉटलचा कप्पा रेडी झाल्याच्या नंतर आता हे साईडला दुसरा पार्ट आहे ना तो पण आणि हा आपण आत्ताच रेडी केलेला आहे तो दोन्ही पार्ट आपल्याला असे दोन्ही कडेला स्टिच करून घ्यायचे. एक ह्या साईडला आणि दुसरा या साईडला. ठीक आहे, जो 5 इंच रुंदीचा पार्ट होता तो. आणि इथे मी राईस बॅगचा पण वापर केलेला नाही आहे, फक्त जीन्सपासूनच बनवत आहोत आपण ही आयडिया. ठीक आहे, तुम्ही हवं तर इथे अगोदर टाचणी लावून घ्या स्टिच करताना किंवा डायरेक्ट माझ्यासारखंच स्टिच केलं तरी चालेल. आता दोन्ही रुंदीचे जे पार्ट होते 5 इंच रुंदीवाले ते अशा पद्धतीने साईडला जोडून घेतले. आता त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे ना त्याला पण आपल्याला ही जे साईडचे पार्ट आहे ते जोडून घ्यायचे आहेत. ठीक आहे, या पद्धतीने. तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो. तर बघा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही कडा स्टिच झालेल्या आहेत. बघा उभं केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहे. ठीक आहे, आता ही वरची साईड आहे आणि ही बॉटमची साईड आहे. आता बॉटमच्या साईडने आपल्याला परत अजून एक ना 9.5 बाय 5 इंचचा एक पीस आहे तो रेडी करून घ्यायचा आहे. म्हणजे आता बॉटमच्या साईडचं मेजरमेंट कसं काढायचं ते सांगते. तर या पार्टचं आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे. तर बघा हे भरत आहे 9 इंच आणि ही जी रुंदी आहे ही भरत आहे आपली 4 इंच. तर शिलाईमध्ये पण आपलं जाणार आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा ते 1 इंच वाढव घ्यायचं आहे. तर मी कट केलेली बँड तर 10.5 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 5 इंच. आणि हा पार्ट बघा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. पद्धतीने लावून बघायचं. मला हे थोडंसं वाढव वाटतंय त्यामुळे मी इकडनं थोडासा जो पार्ट आहे तो कट करून घेत आहे लांबीचा. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे अगोदर टाचणी लावून घ्यायची आहे आणि मग स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही पण अगोदर टाचणी लावून घ्या आणि मग स्टिच करा म्हणजे जास्तीचा कपडा झाला तर तो आपण नंतर कट करून घेऊ शकतो. ठीक आहे, आता अगोदर आहे ना मी अशा लांबीच्या साईडने एक टाचणी लावली. त्यानंतर बघा इथे जो जोड आहे ना म्हणजे बॉटमला तो थोडंसं आपल्याला अर्धा इंच उसवून घ्यायचं आहे म्हणजे स्टिचिंग करूपर्यंत ही बॉटमची साईड. कारण की ते उसवल्याशिवाय आपल्याला बॉटमचा बेस आहे तो स्टिच करता नाही येणार. त्यामुळे मी तो अगदी अर्धा इंच जो पार्ट आहे तो उसवून घेतलेला आहे आणि म्हणजे आपला कपडा आहे तो कडेपर्यंत आपल्याला स्टिच करता येईल. ठीक आहे, या पद्धतीने मी तुम्हाला हे स्टिच पण करून दाखवते. अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत असते मैत्रिणींनो, त्यामुळे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट मात्र नक्की करत चला. कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि मला जसं वेळ मिळेल जसं जमेल तसं तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ आपला कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. तर बघा जशी टाचणी लावली होती ना तसंच आपण हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. आणि ज्या राहिलेल्या टाचण्या आहेत ना त्या पण आपण काढून घेतलेल्या आहे. आता यावरती ना मी डबल टिपा देते आणि पायपिंग पण करून घेते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बॉटमच्या साईडने मी ना पायपिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे डबल टिप पण देऊन झाली. आता तुम्ही इकडनं पण पायपिंग करायची असेल तर करू शकता. आता आपल्याला ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे.
एकही रुपया खर्च न करता आपली ही बॅग डिझाईन आहे ना ती बनवून तयार झाली. इथे आपण झिपचा पण वापर केलेला नाही आहे. आता इकडनं आपल्याला पायपिंग करायची, त्यासाठी बघा मी इथे 2.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे. तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि सुरुवातीला अर्धा इंच तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आणि कुठूनही तुम्ही अशा पद्धतीने ती पायपिंग करायला सुरुवात करू शकता. ठीक आहे, तर मी इथे वरच्या साईडने अगोदर अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे. बिना राईस बॅग, बिना फॉर्मशीट, बिना लायनिंग आपण ही जी बॅग डिझाईन आहे ना ती बनवलेली आहे. आणि तुम्ही घरच्याच तुमच्या घरात बेकार पडलेल्या जीन्सपासून नक्की ही आयडिया बनवू शकता. आता बघा ही राईट साईडला टर्न करून घ्यायची पायपिंग आणि जिथून आपण सुरुवात केली होती ना तिथूनच आपल्याला परत ही अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि अगदी फिनिशिंगसहित आपली ही पायपिंग आहे ती स्टिच होते आणि जास्त वेळ पण नाही लागत ही बॅग शिवायला. कमीत कमी वेळामध्ये तुम्ही ही बॅग डिझाईन आहे ती नक्की ट्राय करू शकता. जरुरी नाही की तुम्ही जीन्सच घ्या, तर कोणताही कपडा घेतला तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण ह्या साईडने पायपिंग पण करून घेतलेली आणि बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपली बॅग डिझाईन तयार झाली. सोबत आपला पाण्याच्या बॉटलसाठी एक पॉकेट आहे ते पण स्टिच केलेलं आहे आपण. आणि बघा किती सुंदर आणि किती क्यूट अशी आपली बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झाली. आता इथे ना शिवून रेडी माप कितीची तयार झाली ना ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते. तर हे आहे 8.5 इंच आणि ही जी साईड आहे ही आहे आपली 4 इंचाची. 8.5 साईड आहे 4 इंच आणि बॉटम पण मग 4 इंचचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपला हा बॉटमचा बेस आहे आणि हा पण आपला 4 इंचचा बॉटमचा बेस आहे. आणि फक्त जीन्स पॅन्टपासूनच आपण ही आयडिया आहे ती बनवलेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि पाण्याची बॉटल बघा आपली किती मस्त अशी बसलेली आहे. इकडनं आपला एक टिफिन पण बसेल. हा एक मोठ्या साईजचा टिफिन आणि त्याच्यासोबत एक छोट्या साईजचं टिफिन. दोन्ही पण टिफिन मी तुम्हाला ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. आणि अगदी इझिली आपला हा टिफिन जात आहे बघा. बॉटल आणि टिफिन अगदी इझिली बसत आहे, म्हणजे असं काही नाही की एकदमच टाईट वगैरे, एकदम जागा भरपूर आहे. आणि अशा पद्धतीने आपली टिफिन बॉक्स म्हणून बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ते नक्की सांगा. बाय बाय.